कशासाठी चालू आहे आणि आपल्या मागण्या काय त्या? मी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जनित शेतकरी संघटना प्रभाकर भैया देशमुख. माझ्या मोहोळ तालुक्यातल्या अक्षरशः शिना नदी आणि भोगावती नदीकाठी 4 महिन्यापूर्वी महापूर आला होता. त्या महापुरामध्ये वाळू, देगाव, दिपसळ, पिकुरकर, बोहरे, नरखेड, मलिकपेठ ते पूर्ण कोळेगाव, आष्टे, गाठणे, भांबेवाडी, मुंडेवाडी, नांदगाव, शिंगोली, तरडगाव या गावोगावच्या शेतकऱ्यांची अक्षरशः वाट लागलेली आहे. शासनाचं मी कौतुक आणि स्वागत करतो की त्यांनी तातडीनं त्यांची पुरातल्या पिकाची फळबागेची नुकसान भरपाई जमा केलेली आहे. काही शेतकरी राहिलेले आहेत, परंतु जी शेतातली माती खरडून गेलेली आहे त्यामुळे तो शेतकरी आयुष्यातून उठलेला आहे. त्याला ती माती आणणं ही करणं शक्य नाही, कारण पिकाचं फळबागेचा खर्च त्यात टाकूनसुद्धा 50% सुद्धा ती शेती नीट होत नाही. त्यामुळे शासनानं जो निकष लावलेला आहे, तलाठी भाऊसाहेब आदरणीय सर्कल साहेब काय म्हणतात त्यांची चूक नाही. ते म्हणतात 5 एकरापर्यंत माती खरडून गेलेला निकष आहे, कायदा आहे. तर आमचं मत आहे 10 एकर असो, 15 एकर असो, 5.5 एकर असो, त्यातली माती खरडून नाही झालं तर 2 एकरापर्यंत शेवटची गेलेली आहे. काही जास्त 5-5 एकराची माती खरडून गेलेली नाही. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आदरणीय देवमाणूस जयकुमार गोरे साहेब पालकमंत्र्यांना विनंती करतोय की तुम्ही यात तातडीने लक्ष घालून त्याचा निकष बदलून सरसकट त्या माती खरडून गेलेल्या शेतकऱ्याच्या खात्यावरती त्याचे पैसे जमा करावेत. आणि आष्टे आणि विरोडे या गावच्या 80 ते 90 शेतकरी आहेत. त्यांच्या घरात पाणी जाऊन घर उद्ध्वस्त झाले, काड्याची पिठी राहिली नाही, साहित्य वाहून गेले, किराणा बाजार वाहून गेला आहे. पण त्यांना नियमाप्रमाणे रेशनचा 10 किलो माल दिला आहे, परंतु त्याला 10,000ची तातडीची मदत मिळाली नाही. नाना वाघमोडे असो, तुमचे गरीब माणसं आहेत शेतकरी, कृष्णी मेलगे असो, इकडे विरोड्याला अवतडे कंपनी आहेत, शरद अवतडे. तर दुःख असं वाटतंय की हे 2 ग्रामसेवक, एक विरोड्याचे आणि आष्टेची, त्यांनी इतका बेजबाबदारपणा केला. माझ्या पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या लोकांना घरात पाणी येते म्हणून वर माळावर राहायला सांगितलं, काय माळावर राहतात त्यांच्या घरात पाणी गेलं नाही, पण त्या पुढऱ्याच्या वशिलाने त्यांचं नाव घेतलंय. घेऊ द्या, तो शेतकरी आपलाच आहे. परंतु याची चौकशी करण्याच्या दृष्टीने मी 1.5 महिन्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम साहेबांना भेटून निवेदन दिलं होतं, जमदार साहेबांना पत्र दिले, परंतु ग्राम गट विकास अधिकाऱ्यांनी अद्याप दखल घेतलेली नाही. येत्या 2 दिवसात त्या नागरिकांच्या खात्यावरती 10,000 तातडीची मदत जमा करावी. माती खरडून गेलेला निकष बदलून तातडीने त्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी. आणि विशेष म्हणजे मलिकपेठ असो, उपळी, साबळेवाडी, भांबेवाडी तिथले फोन उभा केलेत. मी 50 फोन केले यशेला कार्यकारी अभियंत्याला या 3 महिन्यात. अद्याप सुरळीत विद्युत पुरवठा चालू नाही. पाणी असून जनावरांना पाणी मिळत नाही. पिका फळबागाचा वापसा आल्यामुळं पाण्याला आलेल्याची आणि अशा अवस्थेत पुन्हा भांबेवाडीचा डीपी चाललेला शेतकरी पदरच्या पैशाला आणलाय 200चा डीपी, त्याला चारा द्यायला तयार नाहीत. इकडं राहुल बलबले आहेत माझ्याकडे घाटण्याचे, त्यांचं अक्षरशः 3 महिने झाले डीपीची जागा कुठे द्यायची आहे, स्ट्रक्चर उभं आहे, शेतकरी तिथं उभा करताय म्हणतात. पण एक कोणतं आहे मनमानी कारभारा तिथला करणारा पुढारी, ती काय माझा दुश्मन नाही, त्याचा ऐकून अधिकारी दुसरीकडे बसू म्हणतात, पण डीपी कुठंच बसवलेलं नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेबांना सांगतो की शिना नदीकाठचा आणि भोगावती नदीकाठचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी दक्षिण तालुका असो, उत्तर असो, अक्कलकोट असो, तर त्यांनी तातडीनं महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याची बैठक घेऊन यात कुचराई केलेल्या अधिकाऱ्यांची त्वरित निलंबनाची कारवाई करावी ही जनित शेतकरी संघटनेची मागणी आहे. अन्यथा या माती खरडून गेलेल्या निकष जर येत्या 8 दिवसात त्यांनी रद्द करून सरसकट नुकसान भरपाई नाही दिली तर पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शेतकऱ्याला घेऊन बेमुदत धरणे आंदोलन आणि गट विकास अधिकाऱ्यांनी ही वस्तुस्थिती असताना जर टाळलं तर येत्या 4 दिवसात त्यांच्या कार्यालयाला पोलीस स्टेशनला निवेदन देऊन लोकशाहीच्या मार्गानं कुलूप ठोकून त्यांना जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. याची जबाबदारी मुख्य कार्यकारी जंगम साहेब आणि गट विकास अधिकारी जमदार यांची आहे. आमचा अंत पाहू नका, आमच्या हक्काचं मागतोय, नियमानं मागतोय. जनित शेतकरी संघटना असो, भैया देशमुख असो, मस्तीत वागत नाही. आम्ही अन्यायाविरुद्ध लढणारे आम्ही कार्यकर्ते सगळे शेतकरी दिवसभर पोटात अन्न नाही. सकाळी 10 वाजेपासून आम्ही बसलोय. या आंदोलनाची दखल घ्या, अन्यथा त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आणि सत्ताधाऱ्यांना मी आवाहन करतोय, तुम्ही पण निवडणुकीच्या नादात आहे, तिकडे उमेदवार फिरायला लागलेत. आम्ही इकडे घरदारं सोडून कशाचा विचार न करता आम्ही इथं आंदोलन करतोय. निवडणुकीपुरतं तुम्ही फक्त लोकांना महत्त्व देऊ नका, त्यांच्या घराघरात जाऊ नका रे. अरे आयुष्यात उठलेत, प्रपंच उद्ध्वस्त झाले त्या शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य नागरिकांचे. काय केवायसी केलेले आहेत तरी PM किसान योजनेचे पैसे मिळाले नाहीत. माझ्या पाटकुचे 50 एक शेतकरी वंचित आहेत. निराधार महिलांना पैसे नाहीत, 4-4 महिने 5-5 महिने झालं. त्यामुळे अशा
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जनहित शेतकरी संघटना नेहमी काम करते, सतत कार्यरत आहेत. माझ्या मोहोळ तालुक्यातले मीडियाचे संपादक बंधू अतिशय कर्तव्यदक्ष आहेत, दैनिकचे पत्रकार बंधू आहेत. त्यामुळे तर खरं हा पुराचा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळाली. पालकमंत्र्यांना देव माणूस मानतो. पाटकुल, टाकळी, पेनूर, शेटपळ आणि वाघोली गणाचे सुद्धा पैसे 41 गावाचे या जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची पालकमंत्री साहेबांनी दखल घेऊन तातडीने 1 महिना झाला, 15 दिवस झाले ते पैसे त्यांच्या खात्यावरती जमा आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांचं स्वागत करतोय. परंतु यात लक्ष घालून त्वरित 5 एकराचा निकष रद्द करून किती जमीन असू द्या खरडून गेलेल्याचं त्याची 1 रकमी नुकसान भरपाई सरसकट त्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी. अर्जुन चोट आहे, इतर गावोगावचे शेतकरी आहेत की आपल्याला मोहोळ तहसील कार्यालयासमोर आज सकाळपासून आज 6 तारीख आहे, मंगळवार आहे, बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे. त्याचा विचार आदरणीय तहसीलदार साहेबांनी करावा आणि त्यांनी आमच्या भावना शासनाकडे कळवाव्यात. आणि गट विकास अधिकाऱ्याला सुद्धा 2-3 वेळा निवेदन देऊन रेशनचा माल दिलेला यादी देऊन सुद्धा त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यांना मात्र कुलूप लावून कोंडून त्यांना जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.